नमस्कार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही शेवटचा वेळ स्वतःसाठी कधी जगलात? कधी स्वतःसाठी वेळ काढला? कधी स्वतःला विचारलं, मी खुश आहे का? आपण सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी धावत असतो. घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी. पण या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. आज मी त्या प्रत्येक स्त्रीशी बोलणार आहे, जी मजबूत आहे, पण आतून खूप थकली आहे. एका स्त्रीचं आयुष्य बघा. लहानपणी तिला सांगितलं जातं, चांगली मुलगी बन, जास्त बोलू नको, जास्त हसू नको. नंतर लग्न होतं आणि तिला सांगितलं जातं, चांगली सून बन, सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांची काळजी घे. नंतर ती आई बनते. मुलांसाठी, कुटुंबासाठी ती स्वतःला पूर्णपणे देऊन टाकते. पण या सगळ्यात एक गोष्ट कुठेतरी हरवते. ती म्हणजे तिचं स्वतःचं आयुष्य. एक साधं एक्झाम्पल बघा. एक आई सकाळी 6 वाजता उठते, घर साफ करते, स्वयंपाक करते, मुलांना तयार करते, सगळ्यांची काळजी घेते. संपूर्ण दिवस ती फक्त कुटुंबासाठी धावत असते. पण जेव्हा ती 10 मिनिटं बसते, तेव्हा लोक विचारतात, तू दिवसभर करतेस तरी काय? त्या स्त्रीला कोणी विचारत नाही, तू थकली आहेस का? हीच अनेक महिलांची रियालिटी आहे. मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगते. एक महिला होती. तिला ड्रॉइंग खूप आवडायचं. लहानपणी ती खूप छान ड्रॉइंग करायची. पण लग्नानंतर घर आणि जबाबदाऱ्यांमध्ये तिने सगळं सोडून दिलं. एक दिवस तिने ठरवलं, मी रोज फक्त 20 मिनिटं ड्रॉइंग करणार. सुरुवातीला लोक म्हणाले, आता या वयात काय नवीन सुरू केलं? पण ती थांबली नाही. काही महिन्यांनी तीच ड्रॉइंग तिचं पॅशन बनलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती आनंदी झाली. महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यांना खुश ठेवणं कधीच शक्य नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काही लोक नाराज होणारच. म्हणून एक गोष्ट समजून घ्या, तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. लोक 2 दिवस बोलतील, पण तुमची स्वप्न तुम्हाला आयुष्यभर आठवतील. मग प्रश्न आहे, महिलांनी स्वतःला हरवू नये यासाठी काय करायचं? 3 गोष्टी करा. 1. स्वतःसाठी वेळ काढा. दररोज फक्त 20 ते 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. 2. नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही. 3. स्वतःची स्वप्न जपा. तुमचं ड्रीम कितीही छोटं असलं तरी त्याला महत्त्व द्या. महिलांना अपराधी का वाटतं? महिलांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी वेळ काढते, तेव्हा तिला लगेच गिल्टी वाटायला लागतं. जर ती थोडा रेस्ट घेत असेल, तर तिला वाटतं, मी आळशी तर नाही ना? जर ती स्वतःचं ड्रीम फॉलो करत असेल, तर तिला वाटतं, लोक काय म्हणतील? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी असणं नाही. स्वतःला खुश ठेवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. मजबूत स्त्री कशी बनते? मजबूत स्त्री अचानक तयार होत नाही. तिला आयुष्य शिकवतं. कधी परिस्थिती, कधी लोकांचे शब्द, कधी अपमान, कधी संघर्ष, या सगळ्यामुळे एक स्त्री स्ट्रॉंग बनते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल, तर लक्षात ठेवा, तो तुम्हाला तोडायला नाही, तर मजबूत बनवायला आला आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम का करावं? महिलांनो, तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता. मुलांवर, कुटुंबावर, मित्रांवर. पण एक प्रश्न आहे, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची खरी किंमत कळणार नाही. आज मी प्रत्येक स्त्रीला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही खूप मजबूत आहात. तुम्ही इतकं सगळं सांभाळता की कधीकधी लोक विसरतात की तुम्हालाही थकवा येतो, दुःख होतं आणि सपोर्टची गरज असते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी सगळ्यांसाठी जगेल, पण स्वतःला कधीच विसरणार नाही. कारण एक आनंदी स्त्री संपूर्ण घर आनंदी बनवते.